कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित पूजनीय आचार्य गोविंददेव गिरिजी महाराज, ज्यांचा माझा फार जुना परिचय नाही, 75 मध्ये वडील आणि मी वेगवेगळ्या जेलमध्ये असताना आमच्या घराचं पालकत्व जे पाहत होते, अशा प्रकारचे स्वामीजी आज या ठिकाणी मंचावर. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ज्यांना आजपर्यंत मी युट्यूबवरच ऐकलंय आणि आज प्रत्यक्ष ऐकण्याचा मला संधी मिळाली आहे, असे निलेशजी ओक, संपूर्ण जीवन आपल्या समाजकार्यासाठी समर्पित केलेले शरदराव ढोले, ज्या पुस्तकाचे लेखक अभिजित जोग, माझे 50 वर्षापूर्वीचे मित्र राजीव बर्वे, मधुमिता बर्वे, मोहित बर्वे, मधुर बर्वे आणि सभागृहातील सज्जन पुरुष. जेव्हा मला राजूचा फोन आला की अशा कार्यक्रमासाठी यायचं आहे, तर मी एक क्षणाचंही विलक्षण वेळ न घेता ताबडतोब हो म्हणलं. समोरचा मित्र जो ऐकत होता तो म्हणला, इतक्या लवकर तू डायरी न पाहता कसं म्हणलं? अरे म्हणलं, हे पुण्याचं निमंत्रण आहे, लवकर मिळत नाही म्हणलं. आज असा दिवस आहे, 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनाचा दिवस जोगांनी आणि बर्व्यांनी मिळून ठरवला आहे. मी त्या भाग्यवान लोकांपैकी आहे ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त पतितपावन मंदिर ते चैत्यभूमी दादर 40 दिवसाची यात्रेचा मी आयोजक होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानी भगूरला मला जाता आलं आणि नाशिकला अभिनव भारत मंदिराचं जे कार्यालय होतं त्याही ठिकाणी मला भेट देता आली. त्यांच्या जयंतीच्या दिवशी या पुस्तकाचं विमोचन होणं हा एक विलक्षण योगायोग या दोघांनी म्हणून जुळवलाय, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तिसरं एक कारण माझं येण्याचं आहे. मला सांगताना राजूने असं म्हटलं की अभिजित जोगांच्या पहिल्या पुस्तकाचं विमोचन भागवतांनी केलंय. म्हटलं, मला आठवलं आता जे महाराष्ट्राचे आपले राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन, त्यांचा एक कार्यक्रम होता कोइंबतूरला. मला तमिळ येत नाही, इंग्रजी चांगली बोलता येत नाही, हिंदी त्या लोकांना कळत नाही. म्हणलं, मी कसा येऊ? बोले, श्यामजी आप आइए, मेरे यहाँ ऐसा आदमी है कि जिन्होंने अटल जी और अडवाणी जी के भी भाषण का भाषांतर लोगों को करके बताया है, तो वही आपके भाषण का भाषांतर करेगा, आप आइए. त्या कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर वर्षभर साधारण मी दिल्लीत अटलजी आणि अडवाणींचं ज्यांनी भाषांतर करून बोलले त्यांनीच माझ्याही भाषणाचं भाषांतर केलं, असं मी सगळ्यांना सांगत असे. ज्यावेळा भागवतांनी केलंय असं यांनी म्हटलं, तर म्हटलं माझं पुढच्या 1 वर्षाची सोय झाली. जोगांच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन भागवतांनी केलं आणि दुसऱ्या वेळा स्वामीजींच्या बरोबर मी मंचावर बसलो होतो, हे मला सांगायची संधी मिळाली. पुस्तक इतकं विलक्षण आहे आणि ह्या तिन्ही स्तंभावर सत्य, सत्व आणि तत्स्वत्व, भारताची ओळख कशी विसरली, भारताचा दैदिप्यमान इतिहास कसा होता, केवळ अध्यात्मच नाही, केवळ योगच नाही, केवळ धार्मिकताच नाही, तर अनेक विषयांमध्ये आमची कशी महारथ हासिल होती, आर्थिक सत्ता आम्ही कशी महासत्ता होती, शिक्षणाचं हे किती मोठं केंद्र होतं, उद्यमिता कशी या ठिकाणी चालली होती, पूर्ण देशाच्या विश्वाच्या इकॉनॉमीमध्ये आमचा किती मोठा रोल होता, हे आम्ही नाही म्हणत, हे विश्वाचा इतिहास सांगतो. म्हणजे नालंदा, तक्षशिला आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयात ज्यांना ऍडमिशन मिळाली नाही, अशा लोकांच्या अश्रूंचा चिखल त्या दरवाजामध्ये व्हायचा, याचं वर्णन इतिहासामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. इतका दैदिप्यमान इतिहास. त्या आमची बख्तियार खिलजीनी जी आमची लायब्ररी जाळली, ती 9 महिने सतत जळत होती. इतकं मोठं विलक्षण सामर्थ्य आमच्याकडे होतं पुस्तकांचं पूर्ण विश्वामध्ये. आणि इतकं सगळं सामर्थ्य, संपन्नता, वैभव असूनही आम्ही कोणावरही 1ही इंच, आमचे विद्वान विदेशात गेले, आमचे संत महंत गेले, कोणी, आणि आमच्या पराक्रमाचा इतिहास आहे, पण कोणाची 1 इंच जमीन घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. आमच्या धर्मप्रचारकांनी त्या ठिकाणी आपलं तत्वज्ञान मांडलं, पण त्या तत्वज्ञानामुळे तुम्ही धर्मांतर करा, तुम्ही आम्हाला फॉलो करा असं म्हटलं नाही. सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता ही आमचं अंग आहे, हे आमच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, हे आमचं नेचर आहे. म्हणून अगदी परवापर्यंत सुद्धा जोपर्यंत कोणी आम्हाला छेडत नाही, आम्ही त्यांच्या वाटेला लागत नाही,
पण कोणी छेडलं तर आम्ही त्याला सोडत नाही, असा जबाब देण्याची ताकद आजच्या भारतामध्ये आहे. पूर्वी भारताचं वर्णन सोने की चिडिया, सोन्याचा धूर निघणारा भारत, संपूर्ण विश्वामध्ये समुद्र मार्गाचा वापर करून सर्वात जास्त व्यापार करणारा भारत, वास्को द गामाचं वर्णन करतात की तो शोधत शोधत आला आणि त्याला अचानक भारत मिळाला आणि त्यांनी भारताचा शोध लावला. भारताचा शोध नाही लावला, त्याला भारताची महती आणि ख्याती माहीत होती. ते शोधत शोधत भारत शोधत शोधत तो कान्हाबाई व्यापाऱ्याला भेटला आणि तो म्हणाला मला मसाल्याचे पदार्थ पाहिजेत. त्या कान्हाबाई म्हणाला माझ्या जहाजाबरोबर तुझं जहाज घेऊन ये. त्याही वेळा त्याचं जहाज इतकं प्रभावी होतं की तो कान्हाबाई म्हणतो माझं जहाज व्हायला 40 लोक होते, त्याचं 16 लोक होते आणि 3 मजली त्याचं जहाज. त्यांनी त्या ठिकाणी कालिकतला त्याला नेलं आणि मसाल्याचे पदार्थ त्याला घेऊन दिले. हा वास्को द गामा 1498 साली आला. 2000 पर्यंतचा विश्वाचा आर्थिक इतिहास लिहिणाऱ्या अमेरिकेच्या लेखकाने असं म्हटलंय की इसवी सनापासून 1500 पर्यंत 2/3 वाटा भारताचा हिस्सा होता आर्थिक याच्यामध्ये. त्या डुरान टोरन नावाच्या अमेरिकन लेखकाने लिहिलंय संपूर्ण विश्वात आर्थिक आदान प्रदान करण्याची ताकद भारतामध्ये होती. अशा प्रकारचं आमचं वर्णन आहे. सुती मलमल याचं वर्णन आता आलं. काड्या पेटीमध्ये धोती घालून ती त्या ठिकाणी पाठवणं इतके, हे अशा प्रकारचं आमचं वैभव होतं. सिल्कची साडी काड्यापेटीमध्ये बंद होईल अशा प्रकारचं तलम आणि मुलायम वस्त्र या ठिकाणी तयार करणारे लोक होते. अमेरिकेच्या मार्को पोलो लेखकाने या ठिकाणच्या या सगळ्या मशिनरीची चित्र छापलीत की भारत कुठं आहे, भारताचं शिक्षण, भारताची समाज व्यवस्था. भारतात एकही गाव असं नव्हतं की त्या ठिकाणी संस्कृत पाठशाळा नाही किंवा वेधशाळा नाही किंवा त्या ठिकाणी गुरुकुल नाही. आणि सगळं स्वयं सरकारवर अवलंबून नव्हतं. समाजाधिष्ठित समाज या ठिकाणी होता. आजही 10% समाज सरकारवर अवलंबून असेल. 90% सगळ्यांनी आपापला उद्योग केलेला आहे, आपल्या बळावर उभे आहेत. या ठिकाणची आमची समाज सत्ता अशी होती, त्या ठिकाणची न्याय व्यवस्था, त्या ठिकाणची ग्रामपंचायत, त्या ठिकाणचे न्याय निवाडे, त्या ठिकाणची कोऑपरेटिव्ह सोसायटी, गावातले सर्व निर्णय त्या गावातच होत होते. नानाजी देशमुखांनी गोंड्याला तो प्रयोग केला होता की या पंचक्रोशीतला एकही केस कोर्टात जाणार नाही. ही आमची जी जुनी परंपरा होती ती मी पुन्हा एकदा करून दाखवतो असं त्यांनी त्यावेळेला म्हणलं होतं. जगभर व्यापार करणारे, उद्यमिता आणि उत्पादन याच्यामध्ये महारत हासिल करणारे, असं सगळं असतानाही दुर्दैवाने या सर्व गोष्टींचा विसर पाडून, आणि ते मला एक शेर आठवतो, एका शेरमध्ये त्यांनी म्हटले की आमच्यावर इतकी आक्रमणं झाली तरी आमची आयडेंटिटी संपली नाही, आमचं अस्तित्वाला खतरा नाही आला. काय कारण आहे? त्यांनी असं म्हणलंय, यूनान ओ मिस्र ओ रोमा सब मिट गए जहां से, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमाना हमारा. ही चिवटता, ही संस्काराचा प्रभाव, ही या ठिकाणची जीवन पद्धती, यांनी आजपर्यंत हे सगळं चालवलंय. आमच्या इथल्या शिक्षण व्यवस्थेचं वर्णन त्यावेळेला, म्हणून ब्रिटिश ज्यावेळेला आले त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की हा भारतावर जर कब्जा करायचा असेल, यांची संस्कृती, यांचे संस्कार, यांची रीती, यांची नीती, यांचे वागणूक, ही वर्षानुवर्ष ज्या संस्कारातून आलेले लोक आहेत, हे एका रात्रीत संपणारा कार्यक्रम नाहीये. संस्कार काय एका रात्रीत येत असतात काय? आणि आमच्याकडे जी संस्कृती आहे त्याला योग्य वेळी ऍक्सेप्ट करणं, अशा प्रकारची परंपरा विवेकानंदांच्या पासून आहे. आपल्याला आठवत असेल, शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये ज्यावेळेला विवेकानंद गेले आणि स्वामीजींच्या भगव्या वस्त्र परिधान केलेले आहेत, अशाच वस्त्रामध्ये विवेकानंद जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी गेले, सकाळी त्यांच्याबरोबर फिरणारे जोडपं, युवा जोडपं, ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणतेय, ओ सी दॅट पर्सन, हाऊ फनी ही लुक्स. स्वामीजी तिथेच थांबले. म्हणले, मॅडम काय म्हणालात तुम्ही? हाऊ फनी ही लुक्स. आय एम फ्रॉम द कंट्री व्हेअर कॅरेक्टर मेक्स मॅन जेंटलमॅन अँड यू आर फ्रॉम द कंट्री व्हेअर टेलर मेक्स मॅन जेंटलमॅन. स्वामी विवेकानंदांचं त्या ठिकाणचं असर्शन. आमचं हे जे वैभव आहे, आमचे लोक चूप नाही राहिले, आक्रमण नाही केलं, अतिरेक नाही केला, पण आपली गोष्ट मांडायला विसरली नाही. आज पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर
पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री पशुपतीनाथचं दर्शन घ्यायला जातात, भगवे वस्त्र परिधान करतात, रुद्राक्षाची माळा घालतात, भस्म लावलेला आहे आणि इंटरनॅशनल मीडियाशी गोष्ट करतात. ही आयडेंटिटी दाखवायला लागले. G20च्या वेळा लोक आले, ताजमहालची मोमेंटो भेट नाही गेला. 2014 पूर्वी कोणी विदेशी नागरिक या ठिकाणी आले, अँबॅसेडर आले, तर त्यांना भेट द्यायला एकच मोमेंट होता, बोले 7वा अजूबा आहे, ताजमहालची भेट आम्ही देतोय. त्याच्यानंतर बदलला. जपानचे प्राईम मिनिस्टर आले, त्यांना भगवद्गीता भेट दिली. ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर आले, त्यांना गंगा आरती करायला घेऊन गेले. G20चे लोक आले, मागे कोणार्कचं सूर्य मंदिर आणि त्याच्या आधारावर बोलतायत. हे स्वत्व आहे. हे पहिल्यांदा जागवलं. यापूर्वी ज्या ज्या वेळा विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आल्या त्या आम्ही गमावल्या. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर गांधीजींनी नेहरूंना एक पत्र लिहिलं. गांधीजींनी ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्याच्याबद्दल विनोबा भावे आग्रही असायचे आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं की या ठिकाणची ग्राम व्यवस्था हे या देशाचं भूषण आहे, या राष्ट्राचं वैभव आहे. गांधीजींनी त्या पत्रात लिहिलं, या देशातल्या सामान्य माणसाला सुखी करण्यासाठी आणि पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये त्याचं कल्याण करण्यासाठी आपल्याला ग्राम स्वराज्याची कल्पना स्वीकारावी लागेल आणि या देशाचा नव्याने विचार करावा लागेल. 8 दिवसानंतर नेहरूंचं त्यांना उत्तर गेलं. म्हणजे तुमचं ग्राम स्वराज्य लिहून 30 वर्ष झाली. आता जग फार पुढे गेलंय. युरोपमध्ये रिव्होल्युशन क्रांती झालेली आहे. आता आपल्याला त्या मार्गाने जाता येणार नाही. आपल्याला त्याचं सगळं फॉलो करावं लागेल. म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी होती. या देशाची ताकद काय, सत्व काय आणि कशा आधारावर देश पुढे जाणार आहे. आमच्याकडे इतकं मोठं वैभव असतानाही त्याच्याकडे अंडर एस्टिमेट करून लोकांच्याकडे पाहण्याची, मला ती मराठी भारत आंब्यांची कविता आठवते, का उगीच फिरसे बाजारी मधुघट भरले तुझ्या घरी. माझं घर इतकं वैभवशाली असताना आम्ही मात्र बाजारात फिरतोय. आमची संस्कृती, आमचे संस्कार हे काय बाजारात मिळतात का? ही काय विकत मिळण्याची वस्तू आहे का? मला आठवतं एकदा संस्कारांचं महत्व कसं आहे ते एका रात्रीत तयार होत नाही. वर्षानुवर्ष घरामध्ये कुणी आलं की त्याला वाकून नमस्कार करायचा, कुणी अतिथी आला की त्याचा सत्कार करायचा. हे दिवसेंदिवस पाहून लोकांचं जीवन तयार होत असतं. माझ्या संघाच्या कामात असतानाचं एक उदाहरण मला आठवतं. मी नगर जिल्ह्यातला संगमनेरचा, अकोला आमचा आदिवासी जिल्हा, आदिवासी तालुका. प्रल्हादजी अभ्यंकर त्यावेळा संघचालक होते महाराष्ट्राचे. एक असा प्रचारक जो आदिवासी क्षेत्रातून आलेला, त्याच्या लग्नाचा कार्यक्रम होता, त्यासाठी प्रल्हादजी त्या ठिकाणी आलेले होते. त्या ज्या समाजातून तो येत होता त्या समाजामध्ये असे कस्टम होतं की जोपर्यंत आपल्याकडे जसं हल्दी बाकी सगळे जे रिवाज असतात, तो आदिवासी समाजातल्या त्या कम्युनिटीमध्ये जोपर्यंत दारूचा प्याला पिला जात नाही सगळे मिळून दोन्ही पार्ट्या, तोपर्यंत त्याचं कस्टम सुरू होत नाही. आता हा संघाचा प्रचार, मदिरेचा त्याचा कधी संबंध आला नाही. तो म्हणला नाही, या विषयात मी नाही पिणार. धर्मसंकट उभं राहिलं. समोरची पार्टी म्हणली मग लग्न होणार नाही, आता काय करायचं? हळूच प्रल्हादजींनी मार्ग काढला. ते म्हणले असं कर, एक चमचाभर पिलं आणि काही फार बिघडत नाही, ते मानलं जाईल, तू घे. तो म्हणला नाही, मला आजपर्यंत तुम्ही जे शिकवलं मी नाही पिऊ शकणार. शेवटी विषय असा आला की एक बोट तू घे, त्याच्यात बुडाव आणि तू चाक, तेवढ्यावरही मानलं जाईल. शेवटी त्याच्यावर तडजोड झाली. त्यांनी तसं केलं, त्याचं लग्न झालं. 4 दिवसानंतर जेव्हा 4 मित्र एकत्र आले, कुठची हसी मजाकमध्ये म्हणलं, अरे असं आहे, एकदा बोट चाखणं काय आणि पिणं काय, तू बाटला म्हणजे बाटलाच. तो म्हणला असं आहे, मी पण संघाचा स्वयंसेवक आहे, मी बुडवलं एक बोट आणि चाखलं दुसरं बोट. संस्कार हे बाजारात मिळत नाही, ते निर्माण करायला. इमोशन, भावना, आमच्याकडची कुटुंब पद्धती, आमचे परिवार, आमची विवाह संस्था सामान्य गोष्ट आहे का? की इतक्या वर्षानंतर एक नर आणि एक मादी यांचा विवाह होतो, पण त्याच्यानंतर त्यांची संतती तयार होते. त्यानंतर त्याला भाऊ मिळतात, काका मिळतात, बहीण मिळते, आत्या मिळते, चाचा मिळते आणि सगळे मिळून परिवार चालतो. आणि वसुदैव कुटुंबकम अशी आमची कल्पना आहे. ह्या किती मोठा उपकार आहे. आज विदेशामध्ये कुटुंब व्यवस्था संपत चालली. ऑस्ट्रेलियामध्ये एक पार्टी आली आणि त्यांनीच म्हटलं की अरे तिथे एक पार्टी आली, परिवार बचाव पार्टी, पॉलिटिकल पार्टी रजिस्टर झाली. आता पोप त्या ठिकाणच्या प्रचाराला गेले, ते म्हणले अरे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली, आणखीन आपला समाज उद्ध्वस्त होणार आहे, भारताकडे पहा. हे आमचं वैभव आहे. इमोशन एका रात्रीत येतात का? आता ज्या पिढीचे लोक माझ्या समोर बसलेत, मला आठवतं ते
6 पैशाच्या कार्डवर 15 पैशाच्या कार्डवर पत्र लिहिणारे आपण सगळे लोक आणि त्या लाल डब्यात जाऊन टाकणारे. कोणी पाहुणे येणार असेल तर त्याला घ्यायला जाणारे स्टेशनवर, त्याला सोडायला जाणारे स्टेशनवर. रेल्वे ज्यावेळेला सुटायची त्यावेळेला अनेक जण तोपर्यंत अर्धा तास गप्पा चालू आहे, पण ते रेल्वे सुटेपर्यंत हा जा आजीला नमस्कार सांग आणि काकूला सांग की मी आठवण केली आणि ते जरा सांभाळ आणि ते सामान सांभाळ गेल्यावर बोल, इतकं सगळं शेवटपर्यंत चाललं. रेल्वे सुटते तर कोणाच्या डोळ्यात पाणी आहे, कोणी मिठी मारतंय, लवकर ये परत, असं सगळं चाललं. हे सगळं पाहणारा एक जो प्रवासी होता त्याला वाटलं की अरे मी आयुष्यभर इतका पैसा कमवला पण कोणाशी संबंध जोडले नाही, माझं कोणीच नाही, मला कोणी सोडायला नाही, त्याला काही राहवलं नाही. आणि पैशावाला माणूस कधी चूप बसत नाही, रस्ता काढतो काहीतरी. त्यांनी फटाक 100 रुपयाची एक नोट काढली आणि एका कुलीला दिली, इकडे आहे म्हणे, आता रेल्वे सुटणार आहे, हे 100 रुपये घे आणि मला तू हात करायचा. रेल्वे सुटायला सुरुवात झाली, त्यांनी 3 वेळा हात केला, 1 2 3. त्यांनी पाठ फिरवली आणि तो जायला. तो म्हणला अरे अजून रेल्वे गेली नाही बाबा, हात फिरव. तो म्हणला 100 रुपयात किती वेळा हात हलवून जाय. हे काय विकत मिळतात का संबंध? इमोशन विकत मिळत नाही. मला असं वाटतं या सर्व गोष्टी याचा आपल्याला पुनर्विचार करण्याची वेळ आली. इतकं वैभवशाली दुर्दैवानी ज्या ज्या वेळा विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आली 47 साली आम्ही स्वीकारली नाही. 71 साली बांगलादेशाचं युद्ध आम्ही जिंकलं, इतकी पॉवर आमच्या हातात होती, आम्ही तो चुकवला. 75च्या आणीबाणीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 98 मध्ये जेव्हा अणुपरीक्षण केलं आम्ही पोखरणला, ती मोठी इतकी ताकद होती, त्या ताकदीपासून आम्ही काही शिकलो नाही. ज्या ज्या वेळा असे प्रसंग आले त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमच्या देशाचं स्वत्व, आज पहिल्यांदा मोदींनी पंचम जॉर्जचा पुतळा हटवून इंडिया गेटला सुभाषचंद्र बोसांचा पुतळा लावलाय. नाविक तलावर जो पंचम जॉर्जच्या काळाचा झेंडा होता तो हटवून शिवाजी महाराजांच्या काळातला झेंडा त्याच्यावर लावला. राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ नाव दिलं. रेसकोर्सचं नाव हटवून कल्याण मार्ग त्या ठिकाणी नाव दिलं. हे पहिल्यांदा झालं या देशामध्ये. औरंगजेब मार्ग सोडून त्या ठिकाणी अब्दुल कलाम मार्ग झाला. पहिल्यांदा या देशामध्ये अशा प्रकारचं स्वत्व जागवण्याची जी ताकद, म्हणजे आपलं बजेट सुद्धा संध्याकाळी सुरू व्हायचं पूर्वी. का तर ब्रिटिशांची वेळ. अरे ब्रिटिश जाऊन इतके वर्ष झाले तरी आम्ही आमचं सत्व आणि स्वत्व जागवायला तयार नाही. अशी अनेक उदाहरणं मोदीजींनी या काळात 14 पासून जो पॅराडाईम बदललेला आहे देशाचा, त्याच्यानंतर राम मंदिर 6 डिसेंबर 92ला ज्या ठिकाणी जो इतिहास झाला अयोध्येला आणि त्यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं झालं असे आचार्यजी या ठिकाणी बसले. हे या देशाचा अभिमान, या देशाची अस्मिता जागवणारे विषय. जोपर्यंत माणसाला आपल्या बापजाद्यांचं, आपल्या इतिहासाबद्दल असं सगळं कळत नाही, त्याचे उर्मी जागृत होत नाही. हनुमानाला सुद्धा त्याचं विराट दर्शन द्यावं लागलं. अर्जुनाला भगवद्गीता सांगावी लागली की आपली ही ताकद आहे, आपलं हे वैभव आहे, आपले असे पूर्वज होते, आपल्याला हे करायचं आहे, हे आपण केलेलं आहे, सगळ्या जगाला मार्गदर्शन करण्याची ताकद आपली आहे, हे सगळं आपण करत आलेलो आहे. केवळ संस्कृती, योग, अध्यात्म, नृत्य एवढंच नाही. या ठिकाणी आर्किटेक्चरसाठी लोक यायचे. आमचा लोहा त्या विषयातलं कसं आम्ही उत्पादन करतो ते आमच्याकडे लोक यायचे. शेती आम्ही किती वेगवेगळ्या प्रकारची करायचो, आम्ही कधी कोणावर अवलंबून नव्हतो, हे सगळं आपल्याकडे आहे. शिक्षण, अर्थ, संस्कृती, समाज, आयुर्वेद, पंचांग, या सर्व ज्योतिष, सर्वात कमी खर्चात आणि इफिशियंटली नासावर आज आम्ही पोहोचतो. हे कसली देणगी आहे? हे सगळं आम्ही करू शकतो आणि हे आम्ही करून दाखवलंय. मला असं वाटतं की हे सगळं या लोकांना ग्लोबल वॉर्मिंगची आज चर्चा चालू आहे. अरे हा आमचा देश असा आहे, आदिवासी समाजामध्ये एखाद्या घरातलं लग्न झालं तर कल्पना अशी आहे सगळं गाव एकत्रित येतं. त्यांचं घर म्हणजे काय असतं, ते झोपडं असतं. तर ते गाव छोटं पूर्ण झाड ते कधीच तोडत नाही. आवश्यक तेवढ्या फांद्या तोडून त्याचं घर तयार करणं ही या देशाची प्रथा आहे. वनस्पतीला प्रेम करणारे आम्ही लोक आहे, तुळशीची पूजा करणारे आम्ही लोक आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे आमच्या देशातलं वैभव आहे. हे पुन्हा एकदा लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. आमच्या देशाला तर नवीन पार्लमेंट सुद्धा आम्हाला पहिल्यांदा सांगायला लागली लोकांना की या देशात मोदीजीने आल्यावर त्या प्रकारचं ते तयार झालं. पण केवळ आमचं फार मोठं वैभव होतं म्हणून त्याच्या आधारावर आम्ही जाऊ का पुढे? रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनातली एक गोष्ट आहे. त्यांना एकदा जपानच्या युनिव्हर्सिटीत लेक्चरसाठी बोलवलं आणि लेक्चरच्या हॉलमध्ये कोणी ऑडियन्स कोणीच नाही, लोक बाहेर फिरतायत. ते कुणकुणांना वाटलं की अरे इतका मोठा कवी, नोबेल पारितोषिक विजेता, इतका ऋषी आणि लोक कुठे आहेत? बाहेर गेले विद्यार्थ्यांना सांगायला, अरे चला तुम्हाला माहित नाही हा नोबेल पारितोषिक विजेता आहे, हा महाकवी आहे. ते म्हणले आम्हाला सगळं माहिती आहे,
पण आम्हाला त्याचं तत्वज्ञान ऐकायचं नाही का? ते ज्या तत्ववाद्या गावात देशातून आले तो देश गुलाम देश आहे. गुलाम देशातल्या लोकांचं तत्वज्ञान ऐकायला आम्हाला वेळ नाही. म्हणजे तत्वज्ञान फार मोठं आहे, वैभव फार मोठं आहे, पण आज आम्ही आपलं आहे तसं असंच खेचत नाहू तर मग अशाच प्रकारचे दिवस येतील. मला असं वाटतं आज हे दिवस आहेत की अभिजित जोगांसारखे लोक अशा प्रकारच्या गोष्टी लोकांच्या समोर नवीन युगानुकूल रचना करून लोकांना पटेल कळेल अशा प्रकारचं लिहायला उद्युक्त होत आहेत, आपल्यापर्यंत ते पोहोचत आहे आणि दिलीपराज प्रकाशनसारखे लोक प्रसन्न करतायत. मला असं वाटतं की फार मोठी संधी आणि फार महत्वपूर्ण पुस्तक जोगांनी लिहून आपल्या सगळ्यावर उपकार केलेत. अनेक गोष्टी आपल्यासाठी सुद्धा त्यात नवीन आहेत, त्यामुळे निश्चितपणे आपण ती वाचू. जाता जाता मनोज मुंतशीरचे 3 लाईन सांगून माझं भाषण संपवणार आहे. मनोज मुंतशीरने लिखलंय, हम मारना भी जानते हैं और बचाना भी. हमने दुश्मनों के लिए फायर जेट बनाए, संगीनें बनाई, राफेल भी खरीदे और जब जिंदगी का साथ छूटने लगा तो वैक्सीन भी बनाई और वैक्सीन पर लिख दिया सर्वे संतु निरामया. हा भारत आहे, हा आजचा भारत आहे, हे आपला आग्रह आहे. त्यामुळे जोपर्यंत जोगांसारखे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनसारखे प्रकाशक आहेत तोपर्यंत आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. खुशाल आडवा पाण्याला हद्द आता झाली आहे. खुशाल झाका कोंबड तुमचं, पहाट आमची फुलली आहे. धन्यवाद, नमस्कार.